तुम्हाला एक क्लॅरिटी आली फायनान्शियल प्लॅनमुळे की हे डिसिजन घेत असतात, आणि आणखी काही डिसिजन्स जे तुम्हाला वाटले की रिअली इट्स ऑसम दॅट आय फील? तसा तो जॉईनिंगचा डिसिजन असेल समजा, कारण त्याच्यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला आम्ही बघत होतो त्यावेळेला काय आमचे डीमॅट्स अकाउंट होते, मग ॲपॅझॅटली कोणीतरी काय सजेस्ट केलं की ते आम्ही ते घ्यायचो, पण ते दॅट टू म्हणजे असं की बाबा चला एक ॲडिशनल सोर्स इन्कम क्रिएट करायचा अशा हिशोबाने ते घ्यायचं, पण त्याच्यामध्ये कधी लॉसेस झाले कधी प्रॉफिट झाले, पण ते अल्टिमेटली हे फायनान्शियल प्लॅनिंगशी याचं काहीच लिंक नव्हतं. ओके, म्हणजे जसं ॲज गुड ॲज तुमच्या बँकेत आणि मेडिकल शॉप मधला फरक असतो दोन्ही घ्यायचे, त्याचा इम्पॅक्ट काय त्याचा विचार न करता बाबा चला कसं असतंय की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पाहिजेत, वेगवेगळ्या पुस्तकातून म्हणा पॅसिव्ह इन्कम पाहिजे, ह्या थरली ह्या गोष्टी माहीत होत्या, पण त्या इम्प्लिमेंटेशनचा जो मेन इश्यू होता तो प्रॉपर इम्प्लिमेंटेशन चालू केलं ते NSOLला आपण जॉईन झाल्याकडून. कारण याच्यापूर्वी माझं जदला पण डीमॅट अकाउंट ऑपरेट करणारे लोक होते, सांगलीतनं काय केलं, इचलकरंजीतनं केलं, पुण्यातनं केलं, काही लोकांनी आम्हाला त्यातनं पैसा कमवून पण दिला, पण ते एक्सक्लुझिव्हली ट्रेडिंग करणारे लोक होते. बाबा आज आपल्याला वाटतं हे चांगलं होणार आहे ते पिकअप करा, 4 महिने 2 महिने ठेवा, त्यानंतर आज हायला गेलं ते विकून टाका, आणि परत म्हणजे असं झालं. पण अल्टिमेटली आता आम्ही ज्या वेळेला ते 45-46 एजला होतो त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की हे इम्पॉर्टंट नाही आहे की फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट. ते सर्च करता करता आम्ही NSOL पर्यंत पोहोचलो. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्हाला जसा अनुभव आला की हे बऱ्याचशा वेळा आपल्याला जो इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस दिला जातो तो बायस असतो किंवा आटपाडी, किंवा जर म्हणजे तुम्ही काही घोटाळे पण अनुभव आले असतील, काय मेसेज त्यांना तुम्ही देऊ शकता? म्हणजे आता सर्वसाधारण पहिलं डीमॅट अकाउंट मला वाटतं मी 2002-03 साली चालू केलं, प्रॅक्टिस माझी 97ला चालू झाली होती. ओके. आणि एक वर्षभर स्मूथ मध्ये चाललं, आणि मला इथे आयडिया होती की बाबा आपल्याला ऍडिशनल असावं, पण त्या अकाउंटमधनं काय झालं की त्यातनं ते टीमच बाहेर पडली, आणि मग परत ते त्या ठिकाणी ते असे पैसे पडून राहिले, आणि मग ते काम करणारे लोकही बंद झाले, त्यामुळे मग ते परत अपडाऊन झाले. म्हणल्यानंतर हे नकोच, त्यापेक्षा मग आपलं रिअल इस्टेटमध्ये असतील किंवा इतर आपल्या लाईफस्टाईल अपग्रेडेशन असतील वेगळं त्याच्याकडे ते फोकस झालं. मध्ये ते डिस्टर्ब झालं ना त्याच्यामुळे. त्यानंतर मग ज्यावेळेला आम्हाला कळालं मग त्यावेळेपासून बाकीचे आम्ही सर्च करत होतो, पण त्यांचं सगळ्यांचं असं होतं की बाबा तुम्हाला तुमच्याकडे जेवढा सरप्लस होतं तुम्ही आमच्याकडे द्या, आणि आम्ही ते तुम्हाला ह्या ठिकाणी गुंतवायला सांगतो, ते तुम्हाला पर्सेंटेज नाही सांगता येणार पण ते तुम्हाला अर्निंग करून देईल. मग त्यामध्ये अपडाऊन्स आले, पण ते काय की पण आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन, ज्याला आपण पीस ऑफ माइंड म्हणतो, फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर ज्या मस्ट गोष्टी आहेत त्याचं प्रोव्हिजन. आज आता समजा मला नेक्स्ट इयरला मला माझ्या मुलीच्या ऍडमिशनसाठी एखादी XYZ अमाऊंट पाहिजे, तर ती प्लॅन असल्यामुळे मला आता त्याचं टेन्शन बिलकुलच नाही. बरोबर. पण जे पूर्वी कसं होतं की 11th आवरला जर मला हे लागलं तर मग मला एखादी रिअल इस्टेट डिस्पोज करावं लागली असती, किंवा मग किंवा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून किंवा बँक कडून बॉरो करावं लागलं असतं, मग त्याच्या अजून परत रेट ऑफ इंटरेस्ट आले, बाकीचे खर्च आलाच नसतो, आणि त्याचं बर्डन आलं ऍडिशनल, मग त्याची EMI चालू झाली वगैरे हे होतं. त्यामुळे असे 3-4 डिसिजन निश्चित सांगता येतील की ज्याच्यापासून बाबा आपण, कारण कधी कधी आमचंही माइंडसेट व्हेरिएट होत होतं की बाबा आहेत ना आता अजून भरपूर काम करायची वर्ष शिल्लक आहेत, तर का नाही आपण हे करूया आपण, म्हणजे असंही आलं स्टेटस. पण ते तुमच्याशी डिस्कस केल्यानंतर किंवा चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा आपल्या ह्या 4 गोल मधले जे अमाऊंट आहे त्याला आपल्याला ऍब्सोल्यूट टचच नाही करायचं. अदरवाईज मग तुम्ही इकडे प्रोफेशनली किंवा नवीन हॉस्पिटल प्रोजेक्टमध्ये, नवीन व्हेकल्समध्ये, आता त्यानंतर आपण 2 व्हेकल घेतले, पण इकडे काही डिस्टर्ब नाही होते, कारण हॉस्पिटलचा खूप मोठा प्रोजेक्ट आपला 100 बेडचा येतो, तर तिथं काही इकडचं काही डिस्टर्ब न करतो तो कंपनी लेवलला आपण गेलो आता, की बाबा कंपनीच्या लायबिलिटी पण आपल्याला लिमिटेड राहतील शेवटी. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जसं ज्ञान असेल म्हणा, किंवा आज प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर करण्यापासून ते काही डाऊट्स होते आम्हाला की बाबा आपण कुठल्या सेक्टरमध्ये कंटिन्यू राहिलं पाहिजे, कारण आपली जी लिगसी आहे, जी इकॉनॉमिकल लिगसी, फायनान्शियल लिगसी असेल किंवा सोशल लिगसी असेल, ते नेक्स्ट जनरेशनला पण कॅरी फॉरवर्ड व्हायला पाहिजे ना. मग ते कुठल्या फ्रेममध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकते, तर त्याचं सुद्धा भरपूर वेळेला आपलं डिस्कशन झालेलं आहे. आणि आम्ही बऱ्याच वेळा ते डिस्कशन झालं की मग त्यानंतर आपण जर प्रोजेक्ट करणारच असाल तर मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आपण गेलो आता, आणि प्रोजेक्ट आता म्हणजे चालू आहे.